स्क्रीन विजिबल आहे ना? मग मी इथं आलो, मी इथं न्यू म्हणलं, न्यू ॲप बनवला, ॲप पेज. ठीक आहे. ॲप पेज बनवायचं आपल्याला. ठीक आहे. ॲप पेज सिलेक्ट केलं आपण. नेक्स्ट. त्याला नाव देऊयात ॲपेक्स कॉल्स. ओके. नेक्स्ट. आणि आपण घेऊयात हा वाला हेडर अँड 3 रीजन, हेडर अँड 3 रीजन्स. ओके. हेडर अँड 2 रीजन्स वाला आहे का? ओके. हेडर अँड 2 रीजन्स वाला घेऊया आपण. ठीक आहे. आणि डन. ओके. आणि सेव्ह. ॲक्टिवेट. ॲक्टिवेट फॉर ऑल युजर्स, लाइटनिंग एक्सपिरियन्स. आपल्याला आता कोणत्या ॲड टू ॲप पेज करायचं आपल्याला कोणत्या? JSPM ग्रुपला. ठीक आहे. ॲड पेज केलं आणि सेव्ह. आणि सेव्ह. ठीक आहे. आता इथं रिफ्रेश केल्यानंतर इथं पेज दिसलं पाहिजे आपल्याला. ॲपेक्स कॉल्स. ठीक आहे. आपल्याकडे आता माय लर्निंग सारखं ॲपेक्स कॉल्स नावाचं एक पेज आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला लाइटनिंग वेब कॉम्पोनंट आपल्याला टाकायचे. तर आपण आता ॲपेक्स कॉलसाठीचा जो एक कॉम्पोनंट आहे तो आपण कॉल करूया. ठीक आहे. तर आपली काय रिक्वायरमेंट आहे? आपल्याला आता अकाउंट सर्च करायला एक युजरला एक इंटरफेस द्यायचा आहे. UI द्यायचा आहे की त्यानं जर समजा आता आपल्याकडे कॉन्टॅक्ट्स आहेत लेट्स से किंवा ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर ऑपॉर्च्युनिटी सर्च करायचं त्यानं BUR टाकलं की BURच्या स्टार्टिंग पासूनच्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटल्या पाहिजेत. ही आपली रिक्वायरमेंट आहे. युजरला काय करायचंय? आपल्याला सर्च इंजिन द्यायचंय की तो सर्च करणार, ऑपॉर्च्युनिटी सर्च करणार आणि त्याला दिसणार UI वरती की ही ऑपॉर्च्युनिटी प्रेझेंट आहे की नाही. तर हा आपलं टार्गेट आहे. आपल्याला काय करायचंय? ह्या ॲपेक्स कॉलवरती एका पेजवरती आपल्याला सर्च बॉक्स द्यायचे, सर्च फील्ड द्यायचे. सर्च केलं की आपल्याला ह्या ऑपॉर्च्युनिटी तिथं दाखवायच्या. ठीक आहे. तर आपण काय करूयात? एक कॉम्पोनंट बनवूयात. कॉम्पोनंटला नाव देऊयात सर्च ऑपॉर्च्युनिटीज. सर्च OPP. ठीक आहे. हे कॉम्पोनंटचं नाव दिलं आपण. ओके. हे थर्ड कॉम्पोनंट मी काढून टाकतो. अकाउंट सर्च राहू द्या, अकाउंट कंट्रोलर राहू द्या. सेकंड कॉम्पोनंटची गरज नाही, कॅल्क्युलेटरची गरज नाही, थर्ड कॉम्पोनंटची पण गरज नाही. ठीक आहे. आता सर्च ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे आपलं टार्गेट काय आहे? आपल्याला आता ऑपॉर्च्युनिटीज सर्च करायचं. त्यासाठी आपल्याला सर्च करण्यासाठी आपलं टार्गेट काय आहे की LWC मध्ये आपण काय देणार आहे? युजरला आपण स्क्रीन देणार आहे, एक इनपुट फील्ड देणार आहे, त्याच्यामध्ये तो सर्च करेल ऑपॉर्च्युनिटीचं नाव. तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? इनपुट फील्ड क्रिएट करावं लागेल. ठीक आहे. तर इनपुट फील्ड कशी तयार करतो आपण? आपल्याकडे आहे लाइटनिंग टॅग. बरोबर. लाइटनिंग टॅग, लाइटनिंग इनपुट. लाइटनिंग इनपुट फील्ड पाहिजे आपल्याला. लाइटनिंग कॉम्पोनंट लायब्ररीमध्ये तुम्हाला सगळा सिंटॅक्स तुम्हाला भेटणार. टेक्स्ट इनपुट पाहिजे आपल्याला, सिंपल टेक्स्ट इनपुट फील्ड पाहिजे. ठीक आहे. तर डेव्हलपमध्ये जाऊयात. इथून कॉपी करा तुम्ही. चेकबॉक्स नाही पाहिजे आपल्याला, लाइटनिंग चेकबॉक्स बटन, डेट नाही पाहिजे, टेक्स्ट पाहिजे आपल्याला. टेक्स्ट. टाईप ईमेल आहे, टाईप फाईल आहे, नंबर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये टेक्स्ट कुठं आहे? टेक्स्ट आहे. ठीक आहे. इथे क्लिक करू आपण. लाइटनिंग इनपुट
कॉपी करा. ओके, याच्यामध्ये भरपूर ऍट्रिब्यूट आहेत. लेबल आपला आहे, लेबल तुम्ही लेबल काही पण देऊ शकता. सर्च ऑपॉर्च्युनिटीज. ओके, लेबल दिलं. परत नंतर ह्याच्यामध्ये काय असणार, ऑन चेंज असणार. ऑन चेंज इव्हेंट असणार. ऑन चेंज वरती आपलं काय चाललं पाहिजे, ऑन चेंज वरती आपलं एक मेथड चालली पाहिजे. हँडल हँडल सर्च ही एक मेथड जावास्क्रिप्ट मध्ये आपण लिहू. ठीक आहे. आपण लाइटनिंग इनपुटला काय दिलं, लेबल दिलं सर्च ऑपॉर्च्युनिटीज म्हणून, आणि ऑन चेंज वरती आपण काय करणार आहे, एक जावास्क्रिप्टची मेथड चालवणार आहे. ठीक आहे. आता जावास्क्रिप्ट मध्ये आपण एक फंक्शन डिफाइन करणार, हँडल सर्च. आणि ज्यावेळेस आपण हँडल सर्च करतो त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगितलंय की जे फंक्शन आपण डिफाइन करतो त्याच्यामध्ये इव्हेंट असतो. ओके, आणि इव्हेंट मध्ये काय असतं, इव्हेंट मध्ये टार्गेट, इव्हेंट मध्ये व्हॅल्यू पण असते. कॉन्स्टंट एक डिक्लेअर करू आपण, आणि सर्च सर्च की मध्ये आपण काय करू, इव्हेंट मधील टार्गेट मधील व्हॅल्यू काय आहे ते आपण त्यामध्ये स्टोअर करू. आता ही इव्हेंट ऑब्जेक्ट आहे, तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्ट मध्ये जर आपल्याला टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर टार्गेट, आणि टार्गेट मध्ये पण व्हॅल्यू एक की आहे. तर इव्हेंट डॉट टार्गेट पर्यंत पोहोचलो, टार्गेट मधल्या पण टार्गेट पण एक ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू की आहे. तर त्यासाठी डॉट नोटेशन आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आपण सिंपली कन्सोल डॉट लॉग लावू. आता कन्सोल डॉट लॉग आपल्याला सर्च की आपल्याला काय करतोय ते प्रिंट होते की नाही बरोबर ते बघूया. ओके, आता डिप्लॉय बघा. आता कसा कसा फ्लो होणार तुम्ही बघा. HTML मध्ये काय लिहिले, फक्त आपण सिंपल लाइटनिंग इनपुट फील्ड लिहिले, सिंपल लाइटनिंग इनपुट फील्ड. याच्यामध्ये बघा काय काय ऍट्रिब्यूट्स घेते ते, एवढे सगळे ऍट्रिब्यूट. डिसेबल म्हणलं तर डिसेबल जर करायचं असेल तुम्हाला डिसेबल पण करू शकता तुम्ही फील्ड. ओके, म्हणजे आता इनपुट टाकता येणार नाही. लेबल देऊ शकता, मॅक्सिमम लेंथ देऊ शकता. ओके, प्लेस होल्डर देऊ शकता. प्लेस होल्डर म्हणजे काय, एवढे इव्हेंट आहेत त्याच्यामध्ये. ऑन ब्लर काय होईल, ऑन चेंज, ऑन फोकस, पॅटर्न देऊ शकता. म्हणजे पॅन कार्डचा जो पॅटर्न आहे तो सुद्धा तुम्ही देऊ शकता. प्लेस होल्डर म्हणजे काय, प्लेस होल्डर म्हणजे काय, तर जे फील्डच्या आतमध्ये दिसतं तुम्हाला दाखवतो. प्लेस होल्डर म्हणजे काय, ठीक आहे. मी डिप्लॉय करतो. तुम्ही ह्याच्यावरती होवर केलं ना तर तुम्हाला त्याचे ऍट्रिब्यूट दिसणार, तुम्ही काय काय देऊ शकता. व्हॅल्यू पण ऍट्रिब्यूट आहे बरं का. आता हा कॉम्पोनंट आपल्याला ऍप पेज वरती दिसण्यासाठी काय करावं लागेल, टार्गेट्स द्यावे लागतील बरोबर. आता इथं काय करावं लागेल सांगा, कोण सांगतोय मला. मेटा एक्सएमएल फाईल मध्ये इथं ट्रू करावं लागेल बरोबर. आणि परत इथं टार्गेट्स द्यावे लागतील. टार्गेट्स 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 मध्ये टार्गेट असणार बरोबर. टार्गेट ओके, आणि टार्गेट आपल्याला द्यायचंय लाइटनिंग ऍप पेज. डिप्लॉय. खूप आता LWC खूप इंटरेस्टिंग आहे. इथून आता इथं काही डिफिकल्ट नाही. जो डिफिकल्ट पार्ट होता LWC तो झालेला आहे. जो ऍरे वरती इटरेट करायचं वगैरे जे आहे ना, तो डिफिकल्ट पार्ट होता तो झालाय. आता सिंपलच आहे. आता काही इथं डिफिकल्ट नाहीये. आता डिप्लॉय केला आपण. HTML मध्ये सर्च आपण टाईप करणार, ते जे टाईप केलेलं आहे ते ह्या सर्च की मध्ये जाणार आणि ही सर्च की प्रिंट होणार. ओके, हे एक्सपेक्टेड आहे. आता हा कॉम्पोनंट आपल्याला काय करायचा आहे, इथं टाकायचा आहे ऍपेस कॉल्स मध्ये. तर काय करावं लागेल, एडिट पेज करावं लागेल बरोबर. तर आपल्याकडे ऑलरेडी एडिट पेज केलेला आहे आपण दुसऱ्या टॅब वरती. आपण टाकूया सर्च OPP नावाचा. ठीक आहे, आपण इथे टाकला आणि सेव्ह आणि बॅक. बघा सर्च ऑपॉर्च्युनिटी इथं आहे.
जर आपण सर्च केलं स्वप्नदीप तर कन्सोल डॉट लॉग मध्ये प्रिंट व्हायला पाहिजे स्वप्नदीप. बघा SWA पूर्ण स्वप्नदीप हे सर्च की प्रिंट होते प्रत्येक वेळेस. मी प्रत्येक वेळेस लेटर टाईप केलं बघा, प्रत्येक वेळेस मी टाईप केलं ना की प्रिंट होत आहे. आता जर समजा मी यस टाईप केलं, SWAPNADIP, बरोबर, हे ऑटोमॅटिक प्रत्येक वेळेस ही फंक्शन कॉल होत आहे, हँडल सर्च कॉल होत आहे आणि ह्या ह्या जी आपण व्हॅल्यू टाईप करतोय ती जाते. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का की आपण इथं टाईप करतो ह्या फील्ड मध्ये आणि ते जावास्क्रिप्टचं फंक्शन कॉल होत आहे आणि प्रत्येक जावास्क्रिप्टच्या फंक्शन मध्ये प्रत्येक एस दाबलं इव्हेंट डॉट टार्गेट व्हॅल्यू मध्ये येस येतं, ते ह्यात जातं. परत डब्ल्यू टाकलं की SWAPNADIP पूर्ण सर्च की मध्ये जात आहे प्रत्येक की डाऊन केल्यावरती. त्यात प्रत्येक वेळेस ज्यावेळेस व्हॅल्यू चेंज होते त्यावेळेस. यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? हे प्रिंट कसं होतंय? हे बॅक एंड मध्ये काय होतं, हे जावास्क्रिप्ट मध्ये हे असं स्वप्नदीप नाव प्रिंट होतंय. हे आता आपल्याला स्वप्नदीप नाव जे आहे किंवा SW आहे हे ॲपेक्सला पाठवायचंय आणि ॲपेक्स मधून आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज घेऊन यायच्या आणि दाखवायच्या तिथं. हे आपलं टार्गेट आहे. गाईज हे सिंपल लॉजिक कोणाला कळलं का? ही सर्च फील्ड आहे. प्लेस होल्डर मध्ये दिसलं का? हे सर्च हेअर मध्ये दिसलं का? इनपुट फील्डच्या आतमध्ये दिसते का? हे आहे ते. आणि सर्च ऑपॉर्च्युनिटीज आपण जे इनपुट फील्डला लेबल दिलेलं आहे आणि हे प्लेस होल्डर आहे सर्च हेअर नावाचं. आता मी जे सांगितलं, मी काय सांगितलं की तुम्ही इथं टाईप केल्यानंतर जावास्क्रिप्टची ही हँडल सर्च नावाची मेथड चालते आणि ह्या सर्च की मध्ये जे आपण तुम्ही इनपुट मध्ये व्हॅल्यू टाकताय ती सर्च की मध्ये जाते. एवढं कोणाला डाऊट आहे का याच्यामध्ये? गाईज समजलं ना? ओके, ठीक आहे. आता मी हे वरती डिक्लेअर करतो जे की ग्लोबली आपल्याला ऍक्सेसेबल होईल. पहिल्यांदा ब्लँक असेल आणि याच्यामध्ये आता ग्लोबली टाकायचं म्हणजे ते दिस टाकावं लागेल मला, बरोबर. दिस डॉट सर्च की आणि इथं पण मला प्रिंट जर करायचं असेल तर दिस डॉट सर्च कीच करावं लागेल. ओके. आता तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, या सर्च ऑपॉर्च्युनिटीच्या मागे ही ग्रे बॅकग्राऊंड आहे, बरोबर. पण इथं तुम्ही बघितलं असेल इथं व्हाईट बॅकग्राऊंड आहे. हे कसं आणू शकतो आपण? इथं आपल्याला बॉक्स एक आणायचा, व्हाईट बॉक्स. कसं आणू शकतो? लाइटनिंग कार्ड घ्यायला. करेक्ट करेक्ट करेक्ट, आपण लाइटनिंग कार्ड्स यूज करू शकतो, बरोबर. म्हणजे UI मध्ये ब्लॅक बॅकग्राऊंड येईल, व्हाईट बॅकग्राऊंड येईल, ठीक आहे. लाइटनिंग कार्ड, ओके. आणि हे लाइटनिंग कार्ड बघा इथनं कॉपी, हे एंड टॅग कुठं आहे तिथं क्लोज होतं. तुम्ही जर हे इथंच केलं तर तुमची इनपुट फील्ड बाहेरच राहील, कार्ड दुसरीकडे राहील. तर इनपुट फील्डला आपण आपल्याला एंड टॅगच्या आतमध्ये घ्यायचं. आणि इथं टायटल, ह्यात ॲट्रिब्यूट्स काय काय येतात बघा. इथं फुटर येतंय, आयकॉन नेम येतं, आपल्याला टायटल द्यायचंय, ठीक आहे. आपण टायटल देऊया, टायटल इक्वल टू सर्च किंवा सर्च रेकॉर्ड्स, ओके. आणि डिप्लॉय करतो. तुम्हाला कोणत्या पण लाइटनिंगच्या टॅग वरती तुम्ही होवर केलं ना, तुम्हाला त्याचे ॲट्रिब्यूट्स कळतात की तुम्ही ह्या असे टायटल वगैरे काय काय देऊ शकता. आता लाइटनिंग कार्डला आयकॉन नेम देऊ शकता, व्हेरिएंट देऊ शकता, ठीक आहे. एवढेच ॲट्रिब्यूट देऊ शकता. रिफ्रेश करायला आपण बघा आलं. आता तुम्हाला इथं दिसतंय बघा, इथे काय हे जे आपले इनपुट फील्ड आहे ना, ही इनपुट फील्ड चिटकलेली आहे ह्याला. तर आपल्याला काय करावं लागेल? पॅडिंग द्यावं लागेल, बरोबर. पॅडिंग अराउंड द्यावं लागेल. तर आपण ह्याला काय करूयात, ही जी आपली फील्ड आहे ह्याला आपण डिव टॅग मध्ये टाकू, डिव टॅग मध्ये, ओके. आणि त्याला आपण पॅडिंग वगैरे देऊयात. तर स्टँडर्ड आपल्याला पॅडिंग द्यायसाठी काय क्लास यूज करायचा, स्टँडर्ड सेल्सफोर्सचा जो क्लास दिलेला आहे ना, क्लास. आणि इथं सर्च करा SLDS SLDS मार्जिन अराउंड, किंवा ठीक आहे मार्जिन अराउंड सर्च करा, काय प्रॉब्लेम नाही. मार्जिन जरी दिलं तरी एकूण एकच आहे बघा. इथं आहे SLDS M अराउंड स्मॉल. जर तुम्ही हा क्लास दिला तर मार्जिन भेटेल अराउंड. त्यावेळेस आपण काय करू, स्मॉलच्या ऐवजी काय करू, लार्ज देऊया, लार्ज, ठीक आहे. आणि डिप्लॉय, सिलेक्ट ऑल, कंट्रोल K कंट्रोल F फॉर्मॅटिंग साठी, ओके. आता रिफ्रेश करा. आलं व्यवस्थित दिसतंय आता, बरोबर.
आता सर्च हेअर येते. आता आपल्याला काय करायचं माहितीये का, आपण इथं स्वप्नदीप टाकतोय किंवा EG टाकतोय, पण काय अपॉर्च्युनिटी सर्च होतात का? नाही, नाही होत. आपल्याला आता ह्या कीचा यूज करून ह्या की मध्ये व्हॅल्यू येते की आपल्याला कोणती अपॉर्च्युनिटी पाहिजे. तर आपल्याला काय करायला, ही की अपेक्स मध्ये पाठवावं लागेल. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, टार्गेट काय आपल्याला, की एक अपेक्स कंट्रोलर लिहूयात आपण. ठीक आहे. सर्च अपॉर्च्युनिटी कंट्रोलर एक क्लास लिहूयात. आपल्याला अपेक्सला कॉल करायचा आहे, तर प्रत्येक LWC चा कंट्रोलर आपण लिहायचा असतो. ठीक आहे. सर्च OPP कंट्रोलर, प्रत्येक LWC नाव आणि त्याच्यापुढे कंट्रोलर लिहायचं, म्हणजे जे अपेक्सचं जे लॉजिक आहे. अरे JS क्रिएट झाले काय? ओके, आपल्याला हा फोल्डर डिलीट करावा लागेल. रिव्हील इन फोल्डर. आपल्याला काय तयार करायचं होतं, अपेक्स करायचं होतं. अपेक्स फाईल तयार करायची होती. झाले काय? LWC. ओके, आपल्याला सर्च OPP अपेक्स क्लास तयार करायचा आहे. अपेक्स क्लास, रिपोर्ट अपेक्स क्लास कंट्रोलर. ठीक आहे. हा आपला अपेक्स क्लास तयार झाला. आता आपल्याला अपेक्स क्लास तयार झालेला आहे. आपल्याला एक मेथड लिहायची आहे. कोणती मेथड लिहायची आहे? गेट अकाउंट नावाची. गेट अपॉर्च्युनिटीज पब्लिक स्टॅटिक void get accounts for get opportunities, get OPPs. ओके, आणि इथे काय घेऊ आपण, स्ट्रिंग घेऊया. स्ट्रिंग सर्च की. ओके, आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला तिकडून जावास्क्रिप्ट मधून इथं आपण काय करतोय, स्वप्नदीप समजा पाठवलं स्वप्नदीप, तर ऍज अ पॅरामीटर आपण काय पाठवणार, ही इथं पाठवणार. जर तुम्हाला ऍज अ सर्च की आली, तर आपल्याला ज्या अपॉर्च्युनिटीचं नाव स्वप्नदीपनं सुरू होतंय अशी अपॉर्च्युनिटीज पाहिजे असतील, तर कोणती क्वेरी लिहाल तुम्ही? लेट्स से तुम्हाला एक क्वेरी अपॉर्च्युनिटीज पाहिजेत. अपॉर्च्युनिटीवरती क्वेरी करायची. सिलेक्ट ID नेम किंवा ID नेम स्टेज नेम एक्सपेक्टेड revenue from opportunity. ओके, आता हे काय करतंय, हे सगळ्या अपॉर्च्युनिटी 36 अपॉर्च्युनिटी दिल्या. मला फक्त युनायटेड UNI नाव UNI न चालू होणारी अपॉर्च्युनिटी पाहिजे. UNI न चालू होणारी अपॉर्च्युनिटीज. तर मग मी कसं क्वेरी करू शकतो गाईज? तुम्ही SQL क्वेरीचा अभ्यास केलाय का नाही? मला SQL कोणी काम केलंय? लाईक करावं लागणार. बरोबर, तुम्हाला लाईक ऑपरेटर यूज करावं लागणार. पण त्या लाईक साठी आपल्याला फेअर लावावं लागेल की नाही? हो. फेअर नेम लाईक, परत लाईक पर्सेंटेज कोट सिंगल कोट मध्ये पर्सेंटेज आणि त्याच्या आतमध्ये काय करायला UNI. ओके, आणि रन. बघा UNI ने स्टार्ट होणारे आले का अपॉर्च्युनिटीज? गाईज, हीच क्वेरी आपल्याला इथं लिहावं लागेल मेथड मध्ये. आणि ही मेथड फक्त LWC मधूनच कॉल करण्यासाठी आहे असं काही नाहीये. ही मेथड कुठून पण कॉल करू शकता. मेथड फ्लो मधून कॉल करू शकता, LWC मधून करू शकता, ट्रिगर मधून करू शकता, इंटिग्रेशन थ्रू करू शकता, तुम्ही काही करू शकता. हे लॉजिक, हे अपेक्सचं काम आहे. तुम्ही ते अपेक्सला पॅरामीटर द्या, तुम्हाला ते त्याचं काम करून देणार. मग तुम्ही कुठून पण कॉल करून द्या. ठीक आहे, अपेक्सचं काम करणार. ठीक आहे, आता आपण ही क्वेरी केली. ओके, आणि हे रिटर्न OPP. ठीक आहे, आता हे रिटर्न केलं. ही रिटर्न काय आहे, ही काय रिटर्न करणार? हे डेटा टाइप काय असणार आहे? लिस्ट असणार आहे. बरोबर, लिस्ट ऑफ अपॉर्च्युनिटीज. करेक्ट. हे आपल्याला काय करणार, लिस्ट ऑफ अपॉर्च्युनिटी रिटर्न करणार. आता एक गोष्ट आपल्याकडे आहे. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, की हे आता हार्ड कोड नसणार आहे. बरोबर, हार्ड कोड करू शकतो का आपण?
हे UNI जर मी 100 हे हार्ड कोडिंग करून पाठवलं तर ह्या सर्च कीचा काही युजच नाही ना. आलं लक्षात. तर आपल्याला हे डायनॅमिकली करावं लागेल. UNI नाही पडणार. आपल्याला काय पाहिजे, ह्या सर्च की मध्ये आपण जे इनपुट मध्ये टाकू, इथं जे टाकू ते ह्या सर्च की मध्ये आलं पाहिजे आणि त्याच ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटल्या पाहिजेत. तर आपण काय करूया, नेम लाईक डायनॅमिक करूयात आपण, ठीक आहे. ओके, आणि डिप्लॉय करूया. ओके, डिप्लॉय झालं. आता आपल्याकडे ही मेथड आहे आणि जर मी समजा एक्झिक्यूट अनॉनिमस विंडो मधून ही मेथड कॉल केली तर काय होईल, आता ही मेथड मी एक्झिक्यूट अनॉनिमस विंडो मधून कशी कॉल करू शकतो मला सांगा. सर्च कंट्रोलर क्लास नेम डॉट मी स्ट्रिंग काय पण देऊ शकतो, UNI देतो मी, ठीक आहे. आता ही मला रिटर्न काय करणार आहे, ही मेथड रिटर्न काय करणार आहे, लिस्ट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. लिस्ट ऑफ OPP इक्वल टू, ठीक आहे. आता मी काय करू शकतो, ही प्रिंट करू शकतो, सिस्टम डॉट डिबग. मी तुम्हाला आधी काय म्हणत होतो की तुमचा ला कॉल कुठून पण करू शकता तुम्ही. आता ते क्लास आपण जे शिकत होतो स्टार्टिंगला, हे एक्झिक्युटिव्ह अनॉनिमस विंडो मधून करत होतो कारण की आपल्याकडे LWC नव्हतं. आता आपण LWC शिकलोय, आपण आता हे LWC मधून पण करणार आहे आणि एक्झिक्युटिव्ह अनॉनिमस विंडो मधून पण करणार आहे कॉल, ठीक आहे. आता एक्झिक्यूट करतो मी, डिबग लॉग बघा. बघा, स्टार्टिंगची ऑपॉर्च्युनिटी युनायटेड UNI ना स्टार्ट झालेल्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी इथं भेटले आपल्याला, कारण की आपण नेम ऑपरेटर वापरलाय UNI नावाचा स्टार्टिंगला, ठीक आहे. हे बघा, UNI पाठवलं की आपल्याला UNI रिलेटेड. आता जर मी एज पाठवलं तर एज ज्याचं नाव एज न स्टार्ट होते त्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटतील. आता LWC मध्ये पण सेम असेच आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहेत. मग आता हे तुम्हाला मी काय सांगितलं, LWC साठी जर तुम्हाला एखादा एपेक्स क्लास जर दाखवायचा असेल, एपेक्स मेथड जर ओपन एक्सपोज करायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, अनोटेट काय करावं लागतं, @aura enabled. ओके, हे आहे. आणि इथं तुम्ही कॅशेबल इक्वल टू ट्रू टाकायचं ब्रॅकेट मध्ये की नाही, हे आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मी जे सांगतोय ते लक्षात ठेवायचंय. कॅशेबल इक्वल टू ट्रू कधी द्यायचं, कॅशेबल इक्वल टू काहीच द्यायचं, फक्त aura enabled हे दाखवायचं. हे आपण आता शिकणार आहे. ओके, आता आपण काय केलंय, aura enabled फक्त दिलेला आहे आणि डिप्लॉय केलं. हे aura enabled आपल्याला जर मेथड LWC मध्ये कॉल करायची असेल तर द्यावीच लागेल, नाही दिलं तर डिप्लॉय आपल्याला मेथड दिसणार नाही, तुमचा LWC कॉम्पोनंट डिप्लॉय होणार नाही, ठीक आहे. आता ही मेथड LWC मध्ये कशी रेफर करायची, तर त्याचा सिंटॅक्स सिंपल आहे. इम्पोर्ट करायचं, आपल्याला काय करायचं, काही पण नाव द्यायचं, सर्च अंडरस्कोर OPP आणि काय सेल्सफोर्स एपेक्स आणि तुमच्या क्लासचं नाव. आता आपल्या क्लासचं नाव काय, सर्च OPP कंट्रोलर. ओके, हे क्लासचं नाव द्या आणि मेथडचं नाव काय आपल्या गेट OPPs. ओके, आता हे झालं आपली मेथड. आपण डिप्लॉय करून बघूया, डिप्लॉय होते का, मेथड रेफर होते का. डिप्लॉय केलं. ओके, आता आपल्याला काय करायचंय, एपेक्सला आता कॉल द्यायचा आहे. तर आपला कॉम्पोनंट लोड झाल्या किंवा एखादी प्रॉपर्टी चेंज झाल्या जर आपल्याला एपेक्स कॉल करायचा असेल तर आपण काय करतो, @wire यूज करतो. तर आपण वायर इम्पोर्ट करूया तिथं, ठीक आहे, @wire. आता आपल्याला काय पाहिजे, कॉम्पोनंट लोड झाल्या तर आपल्याला काय फेच करायचं नाहीये, पण ही प्रॉपर्टी चेंज झाल्या म्हणजे SW टाईप केलं, ही सर्च की चेंज झाल्या आपल्याला एपेक्स कॉल करायचा आहे ऑटोमॅटिक. तर आपण @wire यूज करून एपेक्सला कॉल देणार. दुसरी मेथड काय, ऑन बटन क्लिक. तर ऑन बटन क्लिक इम्पेरेटिव्ह आहे, तो एक मेथड दुसरी आहे. आता आपण एपेक्सला कॉल देऊया बाय युजिंग वायर मेथड. आपण काल थर्ड कॉम्पोनंट आहे जो बघितला, थर्ड कॉम्पोनंट याच्यामध्ये पण बघितलं बघा, वायर मेथडचं सिंटॅक्स.
तेव्हा हा सिंटॅक्स आहे @wire आणि अपेक्सचं मेथडचं नाव. इथं पॅरामीटर नाही पाठवले, आपल्याला पॅरामीटर पाठवायचे. बघा आता आपण काय करणार @wire हे लिहा. हा सिंटॅक्स तुम्हाला विचारणार नाही. ओके, हे @wire आपल्याला कोणती मेथड कॉल करायचे ते द्या इथं. ठीक आहे, @wire मध्ये कॉमा त्या मेथडचे पॅरामीटर कर्ली ब्रेसेस मध्ये द्या. मेथडचे पॅरामीटर काय कोणते आहेत? सेम जे इथं पॅरामीटरचं नाव आहे तेच कॉपी करायचं आणि ते सेम इथं टाकायचं. ओके, दुसरं टाकलं तर चालणार नाही. आता इथं काय करायचं? सर्च की. आता इथं दिस डॉट सर्च की घ्यायची नाही. इथं ज्यावेळेस तुम्ही वायर यूज करता त्यावेळेस तुम्हाला इथं डॉलर सर्च की देणं कंपल्सरी आहे. डॉलरचा अर्थ काय होतो? रिएक्टिव्ह होते ती प्रॉपर्टी, म्हणजे ही प्रॉपर्टी जर चेंज झाली तर ऑटोमॅटिक आपला कॉल जाणार. ठीक आहे, आता हे जे आपल्याला जे ऑपॉर्च्युनिटीज भेटणार ते आपण काय करूया? रिझल्ट ऑपॉर्च्युनिटी मध्ये स्टोअर करूयात. रिझल्ट ओपीपी ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होतात. ठीक आहे, डायरेक्टली पण तुम्ही रेफर करू शकता LWC मध्ये, किंवा तुम्ही काय करू शकता, त्याला एक सिंटॅक्स आहे त्या सिंटॅक्सने तुम्ही स्प्लिट पण करू शकता. आता याच्यामध्ये बघा रिझल्ट ओपीपी, तर त्याला ऑब्जेक्ट मध्ये घ्या, डेटा रिझॉल्व्ह करते डेटा किंवा एरर मध्ये. या रिझल्ट ओपीपी मध्ये दोन असतात कीज, डेटा आणि एरर. ओके, जर एरर आला, इफ डेटा असेल तर काय करायचं? एल्स इफ. जर एरर असेल तर काय करायचं? एरर असेल तर आपण काय नाही करायचं, फक्त कन्सोल डॉट एरर करूया. रिअल टाइम मध्ये पण आपण एरर असेल तर काय नाही करत, एक तर शो टोस्ट नोटिफिकेशन देतो, नाही तर फक्त लॉक करतो एरर. एरर इन सर्च ओपीपी. ओके, आणि एरर इथं देऊयात आपण. आणि जर डेटा आला आपला सक्सेसफुली अपेक्स मध्ये डेटा आला तर आपण काय करूयात? इथं सर्च करूयात, सेव्ह करूयात. फेच्ड ऑपॉर्च्युनिटी मध्ये फेच ओपीपीज इक्वल टू आपण काय करूयात? ब्लँक देऊया स्टार्टिंगला. आणि फेच्ड ओपीपीज मध्ये आपण हा डेटा आलेला स्टोअर करूयात. दिस डॉट डेटा. ओके, आता ह्या रिझल्ट ओपीपी मध्ये काय येतंय? पूर्ण आपला डेटा येतो. पूर्ण अपेक्स मध्ये काय होतं? दोन व्हेरिएबल येतात, एक ऑब्जेक्ट येतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं करून दाखवतो कसा डेटा येतो. ठीक आहे, एक असा ऑब्जेक्ट येतो. ठीक आहे, याच्यामध्ये काय येतं? डेटा ऍज अ की, आणि त्याच्यामध्ये काय येतं? सारे अकाउंटची लिस्ट ऑफ कॉन्टॅक्ट्स येतात. ठीक आहे, कॉमा लिस्ट ऑफ ओपीपी, सॉरी जे आपण फेच केले ते, आणि कॉमा दुसरे की येते एरर मध्ये एरर येतो. एरर वाईल फेचिंग रेकॉर्ड्स असा एरर येतो. ठीक आहे, एक तर डेटा येतो नाहीतर एक तर एरर येतो. ठीक आहे, जर डेटा आला तर आपल्याला आता रिझल्ट डॉट डेटा, डेटा पर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला डेटा करावं लागतं. एरर पर्यंत पोहोचण्यासाठी एरर द्यावा लागतो. ठीक आहे, सेम तसेच कन्सेप्ट आहे आपल्याला. ह्या रिझल्ट ओपीपी मध्ये काय येतं? डेटा किंवा एरर येतं. ठीक आहे, त्यालाच आपल्याला रिझॉल्व्ह करण्याची ही पद्धत आहे. डेटा आणि एरर मध्ये दोन्ही मध्ये स्प्लिट करून आपल्याला रेडीमेड देतं. जावास्क्रिप्टचा हा सिंटॅक्स आहे. हा सिंटॅक्स पाठ करायची गरज नाही. ओके, फक्त लक्षात ठेवायचं की @wire न आपण मेथडला अपेक्स मेथडला कॉल देऊ शकतो आणि तो ऑटोमॅटिकली होतो पेज लोड झाल्यानंतर किंवा एखादी प्रॉपर्टी आपण जे पॅरामीटर मध्ये यूज केली ती चेंज झाल्यानंतर. आता आपण काय करूयात? जो फेच्ड ऑपॉर्च्युनिटीज आहेत ना त्या प्रिंट पण करूयात. कन्सोल डॉट लॉग दिस डॉट फेच्ड ऑपॉर्च्युनिटीज पण प्रिंट पण करूयात. प्लस JSON डॉट stringify fetched opportunities and deploy. आता बघा काय होणार? ज्यावेळेस इनपुट मध्ये तुम्ही काहीतरी सर्च करणार, ज्यावेळेस तुम्ही इनपुट मध्ये काहीतरी व्हॅल्यू टाकणार, ज्यावेळेस तुम्ही इनपुट मध्ये काही व्हॅल्यू सर्च करणार, ह्या सर्च की मध्ये ते सर्च होणार, सेव्ह होणार. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही UNI टाकलं तर हे UNI ह्या सर्च की मध्ये येणार. ही UNI काय होणार? ह्या सर्च ओपीपी ह्या मेथडला जाणार. सर्च ओपीपी मध्ये UNI आलं तर ही मेथड काय करणार? लाईक ऑपरेटरनं रिटर्न करणार ऑपॉर्च्युनिटीज, त्या ऑपॉर्च्युनिटी.
आणि त्या ऑपॉर्च्युनिटी आपल्या फेच्ड ऑपॉर्च्युनिटी मध्ये सेव्ह होणार. ठीक आहे, कोणाला काय डाऊट? नाही. नाही ना, लक्षात आलं ना डेटा फ्लो कसा होतोय. इथं तुम्ही जे इनपुट टाकताय व्हॅल्यू, ती इनपुट व्हॅल्यू ह्या सर्च की मध्ये जाणार. ओके, आणि ही सर्च की चेंज झाल्यामुळे ही मेथड चालणार सर्च ओपीपी नावाची. ह्या सर्च ओपीपी नावाला आपण जी काही सर्च की मधली व्हॅल्यू आहे ती दिली की मग ही मेथड इथं येणार आणि इथं काय होणार, सर्च की SWAPNA जे टाकल ते येणार आणि ते इथं ह्या क्वेरी मध्ये जाणार आणि ही क्वेरी काय करणार, रिटर्न स्वप्नदीप नावाची ऑपॉर्च्युनिटी रिटर्न करणार. आणि त्या स्वप्नदीप नावाची ऑपॉर्च्युनिटी रिटर्न केलेल्या आपण स्टोर केल्यात फेच ओपीपी मध्ये, ओपीपी मध्ये स्टोर केल्यात आणि ते प्रिंट केलंय. ठीक आहे, आता आम्ही रिफ्रेश करतो. console.log मध्ये येतो. ठीक आहे, आता मी इथं UNI टाकतो. UNI बघा, UNI टाकलं आणि इथं काय एरर इन सर्च ओपीपी. आता हा एरर आलेला आहे, काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आपल्याकडे प्रॉब्लेम तर आहेच, कारण की आपण इथं फक्त ऑर एनेबल दिले. तर ज्या वेळेस आपण अपेक्स मेथड @wire न कॉल करतो त्यावेळेस तुम्हाला इथं कॅशेबल इक्वल टू ट्रू देणं हे कंपल्सरी आहे. तुम्ही लिहून घ्या, 2 पॉइंट आहेत. ज्या वेळेस तुम्ही वायर मेथड यूज करताय अपेक्सला कॉल करण्यासाठी, अपेक्स मेथडला कॉल करण्यासाठी जर तुम्ही वायर मेथडचा यूज करत असाल तर तुम्हाला कॅशेबल इक्वल टू ट्रू त्या मेथडला देणं कंपल्सरी आहे. जर नाही दिलं तर एरर येणार. ठीक आहे, तुम्ही @wire न जर तुम्ही कॉल करत असाल अपेक्स मेथड तर तुम्ही इथं डीएमएल नाही करू शकत. ह्या मेथडमध्ये ज्या मेथडला कॅशेबल इक्वल टू ट्रू आहे त्या मेथडला तुम्ही त्या मेथडमध्ये तुम्ही डीएमएल करू शकत नाही. ओके, @wire हे कशासाठी असते, डेटा फेच करण्यासाठी असते. डेटा अपडेट करण्यासाठी @wire न आपण कॉल करत नाही. आपला ज्यावेळेस कॉम्पोनंट लोड होतो, पेज लोड होतो, त्यावेळेस तुम्हाला काहीतरी डेटा फेच करून युजरला दाखवायचा आहे तर @wire वापरतं. ज्यावेळेस एखादी प्रॉपर्टी चेंज झाल्यानंतर ऑटोमॅटिकली अपेक्सला कॉल करायचा आहे आणि डेटा फेच करायचा आहे त्यावेळेस आपण @wire वापरतो. ठीक आहे, तुम्हाला एखादं डीएमएल करायचं असेल तर तुम्ही @wire वापरत नाही. आणि कॅशेबल इक्वल हा इम्पेरेटिव्ह मेथड तुम्ही सेम असं अपेक्स ह्याचा @wire सारखा सिंटॅक्स आहे, पण त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही ऑन बटन क्लिक वगैरे किंवा एखाद्या इव्हेंट न कॉल करून जर तुम्ही मेथड चालवत असाल तर ती इम्पेरेटिव्हली कॉल करू शकतो, म्हणजे ते आपल्याकडे कंट्रोल आहे. आता हे @wireचा आपल्याकडे कंट्रोल आहे का? नाही. पेज लोड झालं की ऑटोमॅटिक कॉल होणारच आहे, किंवा ही जर सर्च की चेंज झाली तर ही अपडेट झाली तर ती कॉल होणारच आहे. पण इम्पेरेटिव्ह कॉलचा आपल्याकडे कंट्रोल आहे, म्हणजे ऑन बटन क्लिक तुमचा LWC चालणार. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे मी एक कॉम्पोनंट बनवलेला आहे. आपल्याकडे वायरचा काय आपल्याकडे कंट्रोल नाहीये आणि त्याच्यामध्ये आपण डीएमएल करू शकत नाही. तुम्हाला जर @wire ने यूज करायचं असेल तर तुम्हाला कॅशेबल इक्वल टू ट्रू अनोटेट करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, आता बघा मी इथं बनवलंय मयूर ओके नावाचा आणि सेव्ह केलं मी समजा. ठीक आहे, तर हे क्रिएट अकाउंट होते. ऑन सेव्ह बटन दाबल्या आपल्या अकाउंट क्रिएटेड. माझा एक मेथड चालली अपेक्सची आणि माझा अकाउंट क्रिएट झालं. बघा मयूर नावाचा अकाउंट क्रिएट झाला का नाही, LWC थ्रू केलं मी माय लर्निंग मधून इथून. म्हणजे UI तुम्हाला पाहिजे तसा UI तुम्ही करू शकता. तुमचं तुम्ही जेवढे एफर्ट्स घ्यायला पाहिजे तेवढे एफर्ट्स घेतले की तुम्हाला जसं पाहिजे तसं UI तुम्ही क्रिएट करू शकता. ठीक आहे, आता आपला एरर काय आलाय, ऑब्जेक्ट मध्ये आलाय. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, JSON स्ट्रिंगिफाय करावं लागेल पहिल्यांदा. तर एरर काय आहे तो बघण्यासाठी. ओके, JSON स्ट्रिंगिफाय करू एररला आपण. आणि डिप्लॉय करूया. आणि रिफ्रेश. आता बघा एरर काय आलाय, एरर काय आलाय, सर्च बघा सर्च एरर इन सर्च ओपीपी बघा
एरर इन सर्च ओपीपी म्हणजे मला डेटा नाही भेटला, मला एरर भेटलाय. एपेक्स मधून एरर काय आला, स्टेटस बॉडी मेसेज काय आलाय, एपेक्स मेथड दॅट आर कॅशेड मस्ट बी मार्क्ड ॲज ऑर एनेबल्ड कॅशेबल इक्वल टू ट्रू. तुम्हाला जर इंटरव्ह्यूवरनं क्वेश्चन विचारला, तुम्ही @वायर यूज केलाय आणि एपेक्स मध्ये कॅशेबल इक्वल टू ट्रू जर नाही यूज केलं तर तुम्हाला कोणता एरर येणार गाईज? हा एरर येणार. जर तुम्ही एपेक्स कॉल करता LWC मधून आणि जर तुम्ही कॅशेबल इक्वल टू ट्रू जर नाही केलं त्या मेथडला, एनोटेट नाही केलं, तर काय होणार? हा एरर येणार. यू कॅन नॉट कॉल एपेक्स मेथड दॅट आर टू बी कॅशेड मस्ट बी मार्क्ड ॲज ऑर एनेबल्ड कॅशेबल इक्वल टू ट्रू. हा एरर येणार तुम्हाला. काय आता हा जो क्वेश्चन आहे, हा आपण ज्याने रिअल मध्ये काम केलं, 4-5 वर्ष काम केलं, त्यांना सुद्धा कधी कधी कन्फ्युजन येतं की काय होईल जर कॅशेबल इक्वल टू ट्रू जर नाही केलं आणि वायर मेथड जर यूज केली तर काय होईल. हे करून बघत नाहीत ऍक्च्युअल मध्ये. ते काय करतात, जनरली ChatGPT ने कोड दिलेला असतो, @वायर म्हणल्यावर ChatGPT पण हा कोड देतो. कॅशेबल इक्वल टू ट्रू न लिहिता कोणच कोड नाही करत. मग इंटरव्ह्यू मध्ये प्रॉब्लेम काय येतो, इंटरव्ह्यूवर विचारतो जर कॅशेबल इक्वल टू ट्रू नाही दिलं आणि वायरने कॉल केलं तर मग काय होईल, तर उत्तर नसते कोणाला. तर तुमच्याकडे आहे, कारण मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की कॅशेबल इक्वल टू ट्रू जर नसेल आणि वायरने जर कॉल करतोय तर एपेक्स मेथड रिटर्न करणार एरर, तुम्हाला डेटा फेच होणार नाही. तर तुम्हाला कॅशेबल इक्वल टू ट्रू देणं कंपल्सरी. आता मी कितीतरी वेळा रिपीट केलेला आहे, हा क्वेश्चन तुमचा चुकला नाही पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, कोणीतरी वायर मेथड कधी यूज करणार, रिक्वायरमेंट कधी यूज करणार, तुम्ही डिसाईड कसं करणार? अपेक्सला कॉल करायचं LWC. अपेक्सला जर कॉल करायचा आहे तुम्हाला, तर मग इम्पेरेटिव्ह मेथड पण आहे, मग तुम्ही वायर मेथडच का करणार? जर तुमची रिक्वायरमेंट असेल तर ऑटोमॅटिकली डेटा फेच झाला पाहिजे, कॉम्पोनंट लोड झाल्या आणि तुम्हाला काही DML वगैरे करायचं नाहीये, तर मग तुम्ही वायर मेथडनं डेटा फेच करणार, बरोबर. आणि जर एखादी प्रॉपर्टी जर चेंज झाली आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रॉपर्टी चेंज झाली की डेटा फेच करायचा एपेक्स मधून, तर तुम्ही @वायर वापरणार. आणि @वायर वापरल्यानंतर कॅशेबल इक्वल टू ट्रू करणं कंपल्सरी आहे, नाहीतर वायर मेथड चालणार नाही. आता सांगा, वायर मेथड कधी वापरणार तुम्ही? हॅलो गाईज, तुषार. कंपोनंट लोड झाला तर आपल्याला डेटा फेच करायचा असतो, त्यासाठी आपण वायर मेथड यूज करतो. आणि वायर मेथड यूज करायची असेल तर आपल्याला कॅशेबल इज इक्वल टू ट्रू हे कंपल्सरी द्यावं लागणार, नाहीतर एरर शो करणार. एरर होणार. एपेक्स मेथडला कॅशेबल इक्वल टू ट्रू ने अनोटेट करणं कंपल्सरी आहे. ओके. आता हा आपला एरर आला. आता आपण कॅशेबल इक्वल टू ट्रू करून डिप्लॉय केला. आता आपला एरर जायला पाहिजे. ओके. त्याची का आलं का लक्षात? वायर मेथड मेथडचा सिंटॅक्स काही नाहीये, एकदम सिंपल आहे. तुम्हाला पाठ करायची गरज नाही, पण माहिती असलं पाहिजे. सिंपल @वायर द्यायचं, पॅरेंथेसिस द्यायचा, जी मेथड कॉल करायची ती इम्पोर्ट वरती केलेली असते ते द्यायचं, कॉमा देऊन त्या मेथडचे पॅरामीटर्स जे आहेत ते कॉमा सेपरेटर तुम्ही असं देऊ शकता. कॉमा सेपरेटर जेवढे पॅरामीटर्स आहेत ते, ठीक आहे. आणि त्याचा रिझल्ट ह्याच्यामध्ये स्टोअर होतो आणि तो रिझॉल्व्ह करून आपण डेटा आणि एरर मध्ये रिझॉल्व्ह करतो. आणि जर डेटा असेल तर त्या ह्याच्यामध्ये स्टोअर करा डेटा, आणि एरर असेल तर प्रिंट करा एरर. एवढंच केलं आपण, ठीक आहे. आता बघूयात स्वप्नदीप टाकल्यानंतर एरर येतं का. ब्लँक आले, फेच ऑपॉर्च्युनिटीज ब्लँक आले. तर ठीक आहे, स्वप्नदीप नावाची ऑपॉर्च्युनिटी नसेल. लेट्स से एज नावाची आहे का, किंवा UNI बघा, UNI च्या ऑपॉर्च्युनिटीज भेटले त्याला. बघा, युनायटेड ऑइल, ठीक आहे. आपण एज ते टाकून बघू. एज टाकून बघू. बघा, एज नावाच्या बघा ऑपॉर्च्युनिटी. एज इमर्जन्सी जनरेटर एक भेटली, एज इमर्जन्सी जनरेटर दुसरी आहे, परत एज इन्स्टॉलेशन एवढे आहेत. बघा, तुम्हाला आलं का लक्षात? तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटते. आता हा काय भेटतोय, ही लिस्ट भेटते. जेसॉन डॉट स्ट्रिंगीफाय करतोय मी. जेसॉन डॉट लिंट नावाची एक वेबसाईट आहे. ती काय करते माहिती आहे का, तुमचं जे पण जेसॉन असेल त्याला एका फॉर्मॅटमध्ये व्हॅलिडेट करते.
व्हॅलिड जेसन आहे पण प्रिटी बघा. आता आपल्याला काय झालं बघा, आपण तिकडून काय काय फेच केलं तर आपण जो अरे दिलाय तोच मी घेतलाय ना. हे अपॉर्च्युनिटी एपेक्स न दिलेले आहेत का नाही, हे कुठल्या विशेष अपॉर्च्युनिटी आहेत का, काय वेगळ्या अपॉर्च्युनिटी आहेत का बघा. आयडी, नेम, स्टेज नेम आणि एक्सपेक्टेड रेव्हेन्यू हे जावास्क्रिप्ट मध्ये आपल्याला भेटलेलं आहे. आणि तेच आपण क्वेरी केल्यानंतर पण आपल्याला तेच भेटलं होतं बघा इथं युनिक केल्यानंतर. आता मी इथं एज करतो, एज बघा, एज भेटले का नाही, त्याच अपॉर्च्युनिटी भेटते सेम. ह्याच अपॉर्च्युनिटी आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये पण भेटलेले आहेत, ह्या अरे मध्ये, ह्या अरे फॉर्मॅट मध्ये भेटलेले आहेत. ओके, आणि त्याला काय म्हणले मी जेसॉन लीड मध्ये प्रिटियर करून वापरले फक्त मी. इथं काय चेंज केले का, काहीच नाही, सेमच आहे बघा. हा अरे आहे, त्याच्यामध्ये हा काय ऑब्जेक्ट आहे बरोबर. हा कशाचा अरे आहे, आता अरे ऑफ ऑब्जेक्ट आहे बरोबर. जर मला अरे मध्ये लिस्ट आहे, लिस्ट मधल्या नेम पर्यंत पोहोचायचं असेल तर मला फॉर लूप वापरावं लागेल, सिंपल आहे बरोबर. तर ह्या फेच अपॉर्च्युनिटी मध्ये आपल्याला हे अपॉर्च्युनिटीज आलेले आहेत. जर मला हे अपॉर्च्युनिटी सर्च केलेल्या जर अपॉर्च्युनिटी जर युजरला दाखवायचे असतील तर मला काय करावं लागेल, HTML मध्ये फॉर लूप लावावं लागेल बरोबर. इथं मी एक डिव घेतो आणखी एक, आणि काय करतो, ज्या अपॉर्च्युनिटीज आल्यात, आता जर मला अपॉर्च्युनिटीज असतील, जर ह्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतील तर मी काय करतो, इफ ट्रू नावाचा टेम्पलेट मध्ये, टेम्पलेट इफ ट्रू, ओके, टेम्पलेट इफ ट्रू, टेम्पलेट इफ ट्रू, ठीक आहे. त्याच्यामध्ये एरर द्यायचा काय प्रॉब्लेम आला, दिस नाही येणार आहे. ठीक आहे, फेच अपॉर्च्युनिटी जर असतील तर हे प्रिंट होणार, आणि जर एरर असेल, इफ फॉल्स म्हणजे जर अपॉर्च्युनिटीज ह्याच्यामध्ये नसतील तर काय दाखवायचंय, नो अपॉर्च्युनिटी, पी टॅग मध्ये दाखवूयात नो अपॉर्च्युनिटीज फाउंड, नो पी टॅग मध्ये आपण दाखवूयात नो रेकॉर्ड्स फाउंड, ठीक आहे, हे दाखवूयात. आता अपॉर्च्युनिटी असेल तर आपल्याला काय करायचं, ह्याच्यावरती फॉर लूप लावायचा आहे. ओके, तर तुम्हाला माहिती आहे HTML चा फॉर लूपचा सिंटॅक्स मी तुम्हाला सांगितला होता. HTML चा फॉर लूपचा सिंटॅक्स काय आहे, तर तो पाठ करणं जरा डिफिकल्ट आहे पण तुम्हाला करावं लागणार. टेम्पलेट यूज करा, त्याच्यामध्ये काय आहे, फॉर इच, ओके, फॉर इच इक्वल टू आपल्याला कोणत्या लिस्ट वरती करायचं इटरेट, ते लिस्ट द्या, या फेच ओपीपी वरती करायचं इटरेट. ओके, आपल्याला काय करायचंय, फॉर आयटम आपण एक डमी व्हेरिएबल देतो, फॉर आयटम इक्वल टू काय देऊयात आपण, ओपीपी देऊयात, आणि एक की पण देतो आपण खाली, ठीक आहे. की डिव मध्ये आपण काय करतो, की देतो, की इक्वल टू आपण काय देतो, की ह्या अपॉर्च्युनिटी मध्ये युनिक काय आहे सांगा, ह्या अपॉर्च्युनिटी मध्ये युनिक कोणती फील्ड आहे, ह्या अपॉर्च्युनिटी जे आहेत त्याच्यामध्ये युनिक कोणती फील्ड आहे सांगा गाइस. आयडी फील्ड आहे बरोबर. ह्या अपॉर्च्युनिटी मध्ये युनिक फील्ड आयडी आहे, तर आयडी रेफर करूयात आपण. आता आपल्याला समजा ह्या अपॉर्च्युनिटी मध्ये ह्या पहिले लिस्ट आली, ह्या लिस्ट मध्ये पहिली अपॉर्च्युनिटी ह्या ओपीपी मध्ये आली. ओके, तर ओपीपीचा नेम जर प्रिंट करायचा असेल मला तर काय करावं लागेल, opp.name, बरोबर, अपॉर्च्युनिटी नेम इक्वल टू, किंवा असं हे इक्वल टू opp.name.
कर्ली ब्रॅकेट मध्ये द्यावं लागेल. उपीव्ही डॉट नेम. ओके. आणि समजा आपल्याला जर एक्सपेक्टेड रेव्हेन्यू किंवा स्टेज नेम द्यायचा असेल तर स्टेज नेम ऑपॉर्च्युनिटी स्टेज. तर स्टेज नेमची कोणती फील्डचं नेम आहे? स्टेज नेम. ओके. आणि डिप्लॉय करूया आपण. रिफ्रेश करू कॉम्पोनंट. ह्या सगळ्याचा ऑपॉर्च्युनिटी झाल्या. ओके. आता जर समजा एज आपण सर्च केलं, एज ADGE, तर आपल्याला काय होतं बघा, स्टे इमर्जन्सी कॉन्ट्रॅक्टर. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जर समजा स्पेस द्यायचा असेल तर काय करावं लागेल? ह्याच्यामध्ये आपल्याला समजा आता काय होतं बघा, नेम स्टेज पण हे काय होतं एकत्र येते. तर ह्याला आपल्याला जर डिफरन्शिएट करायचं असेल ह्याला, ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, त्याच्या पूर्ण ऑपॉर्च्युनिटीज पण आपल्याला नाही आल्या पाहिजेत. ह्या जर ब्लँक असेल तर पूर्ण ऑपॉर्च्युनिटीज फेच होतात, तर ते पण नाही पाहिजे आपल्याला. लेट्स सी, जर आपण ह्याला ब्लँक केलं इथं, डिप्लॉय, डिप्लॉय हेच करू आपण. पण आपण आता काय करतोय आपण, हे जर ब्लँक असेल तरी सुद्धा काय होतंय, सर्च होते आणि पूर्ण ऑपॉर्च्युनिटीज रिटर्न करते हे. पण आपण काय करू, इथं कंडिशन लावू, इफ जर स्ट्रिंग ही जर ब्लँक असेल, इफ डॉट स्ट्रिंग डॉट इज ब्लँक नावाची मेथड तुम्ही बघितली होती, स्ट्रिंग नावाची, बरोबर. स्ट्रिंग इज ब्लँक, स्ट्रिंग इज ब्लँक. जर सर्च की ब्लँक असेल तर आपण इथूनच रिटर्न होऊ. तुम्हाला कुणा लक्षात आलं हे मी का केलं असं, रिटर्न नल का केलं? हॅलो. तर प्रॉब्लेम काय होतो तुम्ही बघा, ज्यावेळेस आपण कॉम्पोनंट लोड होतोय त्यावेळेस बाय डिफॉल्ट सर्च की मध्ये काय आहे, व्हॅल्यू ही ब्लँक आहे, बरोबर. जर ही ब्लँक व्हॅल्यू असेल तर आपल्याला काय करते, पूर्ण रेकॉर्ड दाखवते. ही लिस्ट काय करते आपल्याला, ही जी लिस्ट आहे जर ब्लँक असेल तर पूर्ण रेकॉर्ड्स, ऑपॉर्च्युनिटी सारे रेकॉर्ड्स रिटर्न करते. तर आपल्याला ते नाही पाहिजे. ओके. जर मग काय होतं आता इथं, ज्यावेळेस सर्च की जर ब्लँक असेल तर इथूनच आपण रिटर्न नल करतोय. जर सर्च की मध्ये व्हॅल्यू असेल तरच आपण इथपर्यंत पोहोच जातोय. ओके. आता समजा मी एज टाकलं, बघा आल्या ह्या ऑपॉर्च्युनिटी एज वाल्या. पण आता ह्याला मध्ये आपल्याला ईवाय काहीतरी ईवाय द्यावं लागेल. आपल्याला समजा आता ह्याला बॉक्स टाकायचा असेल, बॉक्स मध्ये टाकायचं असेल तर काय करू शकतो आपण, SLDS बॉक्स पण आहे, SLDS बॉक्स. ते कसं दिसतंय बघा, तुम्हाला एवढं आहे ईवायचं, तुम्हाला फक्त लाइटनिंग कॉम्पोनंट लायब्ररी फक्त माहिती पाहिजे, म्हणजे सर्च करायचं, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला भेटणार. SLDS बॉक्स.